पीछे पीछे बैठकर इधर मार दिया तो ये नीचे आ रहा ना ये। हा, सांगा रे पुढचं वाक्य कोणतं आहे? ए मागे बस, मागे बस, मागे पीछे बैठ. टेबलावर ते हालतंय ना. हा, पुढचं वाक्य सांगा रे. पुढचं वाक्य सांग कोणतरी, लवकर लवकर. ऑनलाईन वाले पुढचं वाक्य सांगा. इंचार्जने प्रत्येक कमिटीसाठी एक एक टीचर चेअरमॅन म्हणून नियुक्त केले. व्हेरी गुड. हा, काय वाक्य सांगा मला. सर, हा हा, ऐकतो ऐकतो, थांबा थांबा. थांबा रे ऑनलाईन वाले, गडबड करू नका. मी मोबाईलच्या कॅमेरा ऍडजस्ट करतोय. बाप रे, इसको कुछ करना पड़ेगा. हा बोला. बोला ऑनलाईन वाले, काय एकदा बोला आणखी. इंचार्जने प्रत्येक कमिटीसाठी एक एक टीचर चेअरमॅन म्हणून नियुक्त केले. बघा, त्या प्रोग्रामसाठी एका टीचरची प्रिन्सिपॉलने इन्चार्ज म्हणून नियुक्ती केली होती, बरोबर. मग त्या इन्चार्ज काय केलं, प्रत्येक काय नाही, परत परत येतो वाचा. इन्चार्ज नाही असते वाक्य वाचा. व्हेरी गुड. इन्चार्जने प्रत्येक कमिटीसाठी एक एक टीचरला चेअरमॅन म्हणून नियुक्त केले. आहे. इन्चार्जने प्रत्येक कमिटीसाठी एक एक टीचरला चेअरमॅन म्हणून नियुक्त केले म्हणा, किंवा जबाबदारी दिली म्हणा. ठीक आहे, तुम्हाला तुमचं वाक्य बदलण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, ऍज पर युअर कॅपॅसिटी टू रिकॉल द करेक्ट वर्ड्स. ठीक आहे. हा, नंतर म्हणजे काय, आफ्टर दॅट. ठीक आहे, आफ्टर दॅट वाक्य आपण चालू करू शकतो. इन्चार्ज ने, सब्जेक्ट कोण आहे, इन्चार्ज. नियुक्त केले, मेन वर्बचा सेकंड फॉर्म. बघा पुढचं वाक्य लिहा. आफ्टर दॅट after that the in charge teacher appointed, बरोबर. सेकंड फॉर्म काय, अपॉइंटेड काय अपॉइंट केलं, चेअरमॅन फॉर ईच कमिटी ना. अपॉइंटेड, हा सांगा एकदा मला मराठी. अच्छा, टीचर नियुक्त केलं, बरोबर. आफ्टर दॅट द इन्चार्ज टीचर ने नियुक्त केलं. इन्चार्ज टीचर अपॉइंटेड one teacher each as a chairman
for the committees, for the त्या कमिट्यांसाठी, बरोबर, वन टीचर इच, त्या कमिट्यांसाठी प्रत्येकाला एक शिक्षक, एक चेअरमॅन म्हणून अपॉइंट केला. कोणी? द इन्चार्ज टीचर. त्या इन्चार्ज टीचरने प्रत्येक टीचरला त्या कमिट्यांचा प्रत्येकी एक चेअरमॅन म्हणून अपॉइंट केलं. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते वाक्य लिहिता येईल. चला पुढचं वाक्य सांगा रे मला. त्यानंतर सर्व सरांनी प्रत्येक कमिटीमध्ये आमच्यापैकी मुले आता सर्व म्हणजे काय? देन म्हणून आपण देन ऑल द चेअरमॅन म्हणजे प्रत्येक टीमचा चेअरमॅन आहे. कोण आहे? टीचर. त्याच्यात प्रत्येक चेअरमॅनने काय केलं? सर्व चेअरमॅनने काय केलं? ऑल द चेअरमॅन selected some students as their team members. बरोबर. त्या वाक्याला आपण या पद्धतीने लिहू शकतो. काय वाक्य होतं? परत एकदा सांगा मला. पुन्हा एकदा तेच वाक्य सांगा. बरोबर. आमच्यापैकी बघा काही मुले घेतले. ऑल द चेअरमॅन सिलेक्टेड सम. हा आमच्यापैकी ना. ओके ठीक आहे, काय अडचण नाही. सम स्टुडंट्स ऍज देअर टीम मेंबर्स इन देअर रिस्पेक्टिव्ह कमिटीज. इथं जरी फुल स्टॉप दिला असतं झालं असतं बरं का. त्यांच्या टीम मध्ये मेंबर्स म्हणून काय केलं? आमच्यापैकी काही मुलांना घेतलं. ठीक आहे. आमच्यापैकी म्हणा किंवा काही मुलांना घेतलं म्हणून चालतंय. बघा, काही मुलांना घेतलं या वाक्यामध्ये आमच्यापैकी नाही आलं तरी पण चालतंय, काय अडचण नाही. चला हा, तो आशय तेवढा आला पाहिजे. ठीक आहे. ट्रान्सलेशनचा अर्थ प्रत्येक शब्दाचं ट्रान्सलेशन करायचं असं अजिबात घ्यायची गरज नाही. ठीक, चला पुढं. दुसऱ्या दिवशी प्रत्येक टीचरने कमिटी वाईज मीटिंग घेतली. बघा वाक्य बघा. दुसऱ्या दिवशी प्रत्येक टीचरने कमिटी वाईज मीटिंग घेतली. आता बघा सब्जेक्ट बघा कोण आहे? प्रत्येक टीचर हा सब्जेक्ट आहे आणि मीटिंग घेतली हा काय? हे काय? मेन वर्ब आहे सेकंड फॉर्म मध्ये. दुसऱ्या दिवशी काय? समाजसूचक शब्द आहे. दुसऱ्या दिवशी काय? समाजसूचक शब्द आहे. तो कुठे आहे? बघ, झोपू नको, बाहेर लक्ष दे. लक्ष दे, प्रत्येक शब्दाला महत्व आहे. दुसऱ्या दिवशी काय? 4 वेळेस बोललो मी. दुसऱ्या दिवशी ते तिकडे बघते, तिथे काय करतात ते. बाहेर जाऊन बस. दुसऱ्या दिवशी हे समाजसूचक शब्द आहे, वाक्याच्या शेवटी लिहायचे. बरोबर. मग प्रत्येक टीचरनं मीटिंग घेतली. बघा, इच चेअरमॅन असतो ना. प्रत्येक टीचर म्हणजे काय? चेअरमॅन आहे ते. बरोबर. इच चेअरमॅन called a meeting. हा परत वाचा. बघा, each chairman or each teacher called a meeting. ओके, मीटिंगच्या याच्यावर काय म्हणू? कमिटी वाईज मीटिंग म्हणू. हा, कॉल्ड अ कमिटी वाईज मीटिंग ऑन द नेक्स्ट डे. चला, हे पण वाक्य संपलं. पुढचं वाक्य बघा. बघा रे, समाजसूचक शब्द दुसऱ्या जे आहे ते आपण कुठे ठेवलं? शेवटी ठेवलं. काय केलं?
प्रत्येक चेअरमॅननं काय केलं, मीटिंग बोलवली. कशी? कमिटी वाईज मीटिंग. एक कमिटी वाईज मीटिंग बोलली ऑन द नेक्स्ट डे. बघा कसं फोल्ड करून लिहिलंय, सब्जेक्ट प्लस सेकंड फॉर्म, नंतर काय बोललो ते लिहिलं आपण ऑब्जेक्ट, आणि नंतर शेवटी समयसूचक शब्द, टाइम फ्रेज. समजतंय? हा, पुढे बोला. आम्ही टीचर बरोबर आमच्या सर्वांच्या जबाबदाऱ्या डिवाइड केल्या. बरोबर आहे का रे ऑनलाईन वाले? सांगा मला. आम्ही टीचरच्या मदतीनं म्हणा वगैरे वगैरे. बघा हे जे हा हा हे जे वाक्य आहेत, हे वाक्य इंग्लिश मध्ये करताना थोडाफार तुम्ही चेंजेस करू शकता. कसं? सुटेबल असा. कारण का मराठीमध्ये जे काही सुटेबल शब्द आहेत ते इंग्लिशमध्ये असतीलच असं नाही, मात्र आशय तो झाला पाहिजे. मग काय लिहिता येईल? वी ऑल टीम मेंबर्स आमच्या जबाबदारी काय केल्या? डिसाईड केलं ना, डिवाइड केल्या. वी ऑल टीम मेंबर्स डिवायडेड our responsibilities as per the suggestion of our chairman. बरोबर आहे का नाही? चेअरमॅन कोण आहेत? आमचे ते टीचर हे चेअरमॅन होते. बरोबर. मग त्या चेअरमॅनच्या मदतीनं काय केलं बघा, वी ऑल टीम मेंबर्स, आम्ही सर्व टीम मेंबर्सने काय केलं, जबाबदाऱ्या डिवाइड केल्या. डिवाइड केल्या. काय डिवाइड केल्या? आमच्या जबाबदाऱ्या. कशा? ऍज पर म्हणजे काय? त्यानुसार. कशानुसार? द सजेशन ऑफ आवर चेअरमॅन, आमच्या चेअरमॅनच्या सजेशन नुसार आमच्या जबाबदाऱ्या आम्ही डिवाइड केल्या. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब सेकंड फॉर्म. बघा फॉर्मॅट बघा, शांततेनं बघा, काही गडबड नाही. वी ऑल टीम मेंबर, सब्जेक्ट डिवायडेड, मेन वर्ब सेकंड फॉर्म. काय डिवायडेड? तर हे डिवाइड केलं. आवर रिस्पॉन्सिबिलिटी कशा? त्याप्रमाणे. कशाप्रमाणे? त्याप्रमाणे. ऍज पर म्हणजे काय? त्याप्रमाणे. द सजेशन ऑफ आवर चेअरमॅन, त्यांच्या त्या सजेशन प्रमाणे. कोणाच्या? आमच्या चेअरमॅनच्या त्या सजेशन प्रमाणे आम्ही टीम मेंबर्सने आपापल्या जबाबदाऱ्या डिवाइड करून घेतल्या, डिवाइड केल्या. हा, पुढे बोला. जर माईक ओपन केलं तर वाचा, नसता बंद करा. आम्ही सर्वांनी सांगा. बघा लक्षात घ्या रे. बघा आता काय काय कमिटी बनवल्या त्याबद्दल आपण चर्चा होणार आहे. बघा कसं वाक्य असं बघा, आम्ही सर्वांनी पुढील कमिटीज बनवल्या होत्या. होत्या या शब्दाला आपल्याला साईडला करायचंय आणि बनवल्या इथपर्यंत आपल्याला लक्षात घ्यायचंय. कोण आहे ते? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? अन्विता, तुझ्या घरात प्रचंड गोंधळ आहे, तुला काढून टाकण्यात आहे. अन्विता, तुझ्या घरात प्रचंड गोंधळ आहे, तुला काढून टाकलं जाते. एवढा गोंधळ आहे तरी तुम्हाला अक्कल नाही की आपल्या घरात गोंधळ आहे. हा, वे ऑल टीम मेंबर्स डिवायडेड आवर रिस्पॉन्सिबिलिटीज ऍज पर द. ओके, आम्ही सर्वांनी पुढील कमिटीज बनवल्या. बरोबर. बघा लिहा, आम्ही सर्वांनी म्हणजे काय? वी ऑल मेड काय? द या, द म्हणजे या किंवा त्या, या म्हणू आपण इथं. द फॉलोइंग कमिटीज. रमेश बसाड, माईक ओपन कर बाळा. काय सर? हा, काय बोलतो तू आता? रमेश भसाड, काय बोलतो तू? ए, खोटं बोलला काढून टाक. चला चला पुढं. वी ऑल मेड द फॉलोइंग कमिटी. सांग कमिटी कोणत्या कोणत्या होत्या?
कोणकोणत्या कमिटी होत्या? हा काय 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 स्टेअरिंग कमिटी पहिली कमिटी आहे. थांबा. स्टेअरिंग कमिटी म्हणजे मुख्य कमिटी असती, सर्वात मेन कमिटी असते, त्याला म्हणतो आपण स्टेअरिंग कमिटी. लक्षात घ्या, स्टेअरिंग म्हणजे काय? द मेन कमिटी. स्टेअरिंग कमिटी सांगतो मी तुम्हाला. म्हणजे याला आपण सर स्टेअरिंग कमिटीला काय म्हणता येईल? करेक्ट शब्द कोणाकडे आहे का? स्टेअरिंग तुम्हाला सांगतो. स्टेअरिंग म्हणजे काय? स्टेअरिंग गाडीची, आणि कमिटी सगळ्या पाठीमागे बसतात. म्हणजे सर्वात प्रमुख जे दिशादर्शक कमिटी आहे त्याला म्हणायचं स्टेअरिंग कमिटी, मुख्य कमिटी. आणि तिच्या डायरेक्शन प्रमाणे त्या कमिटीच्या निर्देशनाप्रमाणे सगळं ते फंक्शन चालणार आहे. अशी कमिटी आहे. प्रमुख निर्देशक कमिटी त्याला म्हणतो आपण, त्याला स्टेअरिंग कमिटी असं नाव आहे. पुढं स्टेज कमिटी. हा पुढची कोणती कमिटी आहे? स्टेज अरे अरे, हिलाच हेड कमिटी म्हणायचं. हीच हेड कमिटी आहे. हिलाच आपण काय म्हणलो होतो? हेड कमिटी. पुढची काय होती? कमिटी. स्टेज कमिटी. हा बोर्ड बोला. व्हेरी गुड. कमिटी. स्टेट गाडो परत कम्युनिटी म्हणतोय बघा. कमिटी बोलणार आहे Sitting कधी? हा हा कमिटी. कम्युनिटी बोलणार बोलणार सांग तुम. हा कमिटी बोल. थांबा. 3 नंबर कोणती कमिटी आहे? sitting 3 नंबरची. सिटिंग नाही, सेटिंग नाही, सिटिंग. सिटिंग अरेंजमेंट कमिटी. बघा हा टॉपिक किती सोपा असतो, लक्षात घ्या. मी सांगतो तुम्हाला. चला हा पुढं. Sound and music committee. साऊंड अँड म्युझिक कमिटी. पुढं पब्लिक रिलेशन. Public relation committee. और ह्यालाच आपण म्हणतो इन्व्हिटेशन कमिटी. बरोबर. पुढं Purchase committee. हा Purchase committee. परचेस कमिटी. Emergency committee. Emergency committee. एमर्जन्सी कमिटी. Discipline committee. Food committee. एक गाढवा थांब ना, एक एक करून सांगा ना मला. 50 सांगतो, 50 लिहू का एकदाच? एक लिहिल्याचे दुसरं कसं लिहू रे? नाही मी काय म्हणते तुला डिसिप्लिन. बोलायचं झालं की तुमचा माईक लगेच बंद करायचा. आणि घरातल्या पालकांनी लक्षात घ्या, त्या मुलाला जास्त बोलू नका क्लासच्या दरम्यान. क्लासच्या दरम्यान तुमचा मुलाच्या विषय लय प्रेम म्हणून येतं का? उमडतं का जास्त? त्याला बोललं काय? क्लासच्या दरम्यान मुलाशी बोलू नका. श्रावणी अँड यश, काय गोंधळ झाला तुमच्या घरामध्ये? नसता हे क्लास बंद करून व्यवस्थित गप्पा मारत बसा. हा पुढची कमिटी सांगा. हा डिसिप्लिनच्या पुढं काय? फूड कमिटी. फूड नाही, फूड. हा फूड कमिटी नंतर कोणती होती? Tent committee. कोणती? Tent कमिटी. committee. हा Welcome committee. Welcome committee. गेस्ट वेलकम म्हणा किंवा नुसतं वेलकम म्हणा. हा फेलिसिटेशन कमिटी. नाही समजलं तेव्हा गुगल मध्ये बघायला पाहिजे ना. मग काय अभ्यास करतो तुम्ही? हा 2 दिवस होमवर्क काहीच नव्हता, ते वाचून यायचं ना. मग झोपून उठून येऊ नका, काही येणार नाही तुम्हाला. फेलिसिटेशन कमिटी. पुढं हे माईक कोणाचा ओपन आहे रे? Committee. माईक कशाला ओपन करताय?
माईक माझं ओपन करून क्लीनलीनेस कमिटी. क्लीनलेस तर हे श्रावणी फिफ्थ आणि यश 8 कोण आहे? यांना बहुतेक माईक बंद नाही करता येत. त्यांना सांगा जरा. मी एवढ्या वेळेला बोलून देखील त्यांनी माईक बंद नव्हता केला. हा चला पुढे काय होतं रे? क्लीनलीनेस कमिटी. मार्केट कमिटी. अरे गाडवा कोण आहे मार्केट कमिटी वाला? हे अगोदर येईल होती ना पहिली कमिटी. क्लिनिंग कमिटी म्हणू आपण. हा क्लिनिंग कमिटी. हा पुढे कोणती कमिटी आहे? वेलकम कमिटी. चालणार वेलकम चालणार आहे का तरी? मार्केट कमिटी काय दिवशी मार्केट कमिटी होती का रे? नव्हती ना? कुठं होती मार्केट कमिटी? काहीतरी गप मारताय. कोण म्हणतोय मार्केट कमिटी? गाडव कुठला? क्लिनिंग कमिटी. ओके वरती हेडिंग देतोय मी. आता कॅमेराला हात लावला ते डिस्टर्ब होते सगळं. वरती हेडिंग आहे काय? एन्व्हायरमेंट डे सेलिब्रेशन. कोणता टेन्स यूज करून? थीम काय? करत्याने काम केलं. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब सेकंड फॉर्म रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. हा चला ओके आता लक्षात इकडं खूप महत्वाचा पॉईंट सांगतोय बघा. कोणताही टॉपिक लिखाण कसं सोपं बनवायचं बघा. आता समजा आपल्याला काय लिहायचं माहित नाही तर ज्या क्षणाला आपल्या या कमिटी तयार होतील ना, या कमिटी किती कमिटीज आहेत? जवळजवळ एम म्हणजे 13 कमिटीज आहेत. बरोबर? एम म्हणजे 13 मला काय आठवलं? आहेत का काही लोक मी शिकवलेलं त्यांना? एम म्हणजे काय रे? एम म्हणजे काय? एमचा नंबर किती आहे सांगा लवकर. व्हॉट इज कशामुळे सांगा लवकर? कशामुळे सांगा? तिची ओळख सांगा. मै तेरा. एम म्हणजे काय? मै तेरा है ना? असं मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे एमचा नंबर किती? 13. त्याचा डायलॉग काय? मै तेरा. हा त्याचा सिच्युएशनल डायलॉग आहे. चला म्हणजे 13 कमिटीज आपण बनवल्या. लक्षात घ्या. आता तुम्ही लक्षात घ्या सेंटेन्सेस कसे लिहायचे. आतापर्यंत आपण किती सेंटेन्स लिहिलेले आहेत? 10-12 झाले असतील, 8-10 झाले असतील. आता 26 कमिटीज आपल्याकडे आहेत. प्रत्येक कमिटीचं एक जरी फंक्शन लिहिलं तर आपले 26 काय होतील? समजा आता तुम्हाला म्हणतोय मला की तर हे फेलिसिटेशन कमिटीचं आपण काहीतरी लिहिलं होतं बरोबर. आता काही कमिटीचं जास्त वाक्य असतील तर समजा ते ऍड होतील ना. प्रत्येक कमिटीला किमान एक वाक्य आपल्याला सहज लिहिता येतं. आता बघा आपण काही कमिटीचं समजा इमर्जन्सी कमिटी. मग अचानक एका मुलाला चक्कर आली. आता कशामुळे चक्कर आली? बिकॉज आपल्याला इमर्जन्सी कमिटीला काहीतरी काम सांगायचंय. समजलं का नाही? समजतं का रे ऑनलाईन वाले? इमर्जन्सी कमिटी आहे. आता इमर्जन्सी कमिटी म्हणजे काहीतरी इमर्जन्सी आली असं आपल्याला कृत्रिमरित्या आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं. इन दिस वे यू कॅन राईट ऍटलिस्ट 1 सेंटेन्स फॉर 1 कमिटी. आणि या पद्धतीने तुम्हाला किती 13 आहेत ना? 13 सेंटेन्सेस असेच लिहिता येतील. आता बघा काही कमिट्यांसाठी आपण फेलिसिटेशन कंपनीसाठी कमिटीसाठी आपण बरेचसे वाक्य लिहिले. डिसिप्लिन कमिटीसाठी आपण काही वाक्य लिहिलेच नाही. ते वाक्य तुम्हाला ऍड करता आले असते. सिटिंग अरेंजमेंट कमिटीसाठी आपण वाक्य लिहिले नाही. हा सिटिंग अरेंजमेंट कमिटी मेड ब्युटिफुल सिटिंग अरेंजमेंट असं आपण वाक्य लिहिता आलं असतं. बरीचशी वाक्य आपली राहिलेली आहेत. कारण का या लिस्टकडे टॉपिक लिहिताना आपण या लिस्टकडे बघितलं नाही. मात्र जेव्हा तुम्ही टॉपिक लिहाल तेव्हा तुमच्या नोटबुकवर हे सगळे कमिटीज समोर असतील. दिस आर द एक्झाम्पल. अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमासाठी अशा कमिटीज सांगता येतील आणि त्या कमिटीज प्रमाणे पाहिजे तेवढी वाक्य लिहिता येतील. दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस पॉइंट which we wrote in the form of committees. चला. So this type of writing increases your writing skills, ability to write more points in your topic. That is why we named it as काय नाव दिलं आपण याला? कंटेंट रायटिंग ability.
हा पुढचं वाक्य बोला. पुढं काय झालं? आम्ही वरील पद्धतीने कार्यक्रमाची विभागणी केली. बरोबर, इथं पण बोललो आपण आम्ही खालील पद्धतीने केली आणखी ऐकल्या किंवा या पद्धतीने म्हणून आपण इन दिस वे इन दिस वे इन दिस वे वी डिवायडेड responsibilities among us. आमच्यामध्ये आमच्यामध्ये among us. अनेकांच्या मध्ये असल्यास among हे प्रिपोजिशन वापरतो. चला पुढचं वाक्य बोला. प्रमाणे प्रत्येक जण काय सूचनेप्रमाणे प्रत्येक जण जबाबदारीनुसार काम करायचे. ए गाढवा, काम करायला पाहिजे कोणी सांगितलं रे? मूर्ख कुठला? हा तुम्ही सांगा. सूचनेप्रमाणे प्रत्येक जण आपापल्या जबाबदारीनुसार कामाला लागला. बघा, एव्हरीवन एकच वर्ड या. ए बंद करा माईक बंद करा. त्याचा माईक चालू झाला काढून टाकेल मी लिहिताना कोणाचाही माईक ओपन नाही पाहिजे. एव्हरीवन स्टार्टेड his or her work as per the instructions. सूचनेप्रमाणे as per the instructions and the दिलेल्या म्हणजे गिवन दिलेल्या जबाबदाऱ्या. बरोबर, गिवन रेस्पॉन्सिबिलिटीज. डायरेक्ट दिलेल्या या शब्दाचा अर्थ आहे गिवन, म्हणून आपण तो शब्द डायरेक्ट वापरला, ते वर्ब डायरेक्ट वापरलं. दिलेल्या जबाबदाऱ्या काय ऍज पर नुसार, कशानुसार? याच्यानुसार आणि याच्यानुसार असा याचा अर्थ आहे बघा. द इन्स्ट्रक्शन्स त्या सूचना आणि द गिवन रेस्पॉन्सिबिलिटीज त्या दिलेल्या. बघा, त्या दिलेल्या जबाबदाऱ्या, त्या सूचना आणि त्या दिलेल्या जबाबदाऱ्या नुसार. ऍज पर म्हणजे काय? त्यानुसार. नुसार काय? प्रत्येकानं काय स्टार्टेड हिज ऑर हर वर्क, त्याचं किंवा तिचं काम सुरू केलं. स्टार्टेड म्हणा किंवा बिगॅन म्हणा. बिगॅन हिज ऑर हर वर्क ऍज पर द इन्स्ट्रक्शन्स अँड द गिवन रिस्पॉन्सिबिलिटीज. पुढचं वाक्य सांगा रे. सर्वांनी सर्व काम खूप सुंदर केले. ए थांब, कोण आहे ठकूबाई? पुढचं वाक्य यांनी सांगितलेलं बरोबर. काय स्टेअरिंग कमिटीचं वाक्य पुढचं. हा, वेळोवेळी स्टेअरिंग कमिटी व इतर टीचर्सनी सपोर्ट केला. आम्हाला काय केलं? फोनद्वारे सपोर्ट केला. दुर्वा, तुझा आवाज येत नाही, सिग्नल नाही. दुसरं कोणतरी सांगा रे, कोणाकडे सिग्नल नाही का? आम्हाला तेवढाच एक शब्द सांगा. आम्हाला काय? फोटो आहेत ना, फोटो काढा की. आम्हाला काय सांगा रे. सपोर्ट केला. बरं ठीक आहे. बरं चला ठीक आहे. एवढं लिहा. एवढं लिहून झालं की आपण पुढे घेऊ. चला, कॅमेरा हलवत नाही मी. एवढं लिहून घ्या. एवढं लिहून झालं की पुढे घेऊ. इथपर्यंत कोणतरी स्क्रीनशॉट काढायचं तर काढू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्या इकडे मी फोटो काढतो. जाऊ दे, मारू दे. तुम्हाला लिहिता नाही आलं व्यवस्थित, फोटो असू देखील. आम्हाला फोनद्वारे काय दिसत आहे तुम्हाला? एवढं मोठं दिसतंय.
फोनद्वारे दिसत आहे का? फोनद्वारे सपोर्ट केला. कारण सगळेजण सुट्टीवर होते ना. काय कॅमेरा काढून दे. फोनद्वारे सपोर्ट केला. लिहू आपण, काय अडचण नाही. इथपर्यंत लिहा. याचा फोटो तुम्हाला पाठवून. झालं सगळ्यांचं लिहायचं इथपर्यंत? चला. सो इतर वाक्य किती वाक्य झाली आतापर्यंत? किती वाक्य झाली? 16. अरे वा वा वा. हा 17 झाले वगैरे वगैरे. हा क्या बोल रहे हैं? ओके फाईन, कोई बात नाही. ऑल राईट, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? काही वाक्यात तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा. रफ वर लिहा आणि फेरवर आपण या ठिकाणी घेऊ. ठीक आहे. ऑल राईट, विथ दिस चालू या पॉज. Yes, sir, will be a pause. ओके. Yes, sir. बाय बाय बाय. So I will have today's next lecture.